कमळी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कर्जतच्या फार्म हाऊसवरचं जे काही सीसीटीव्ही फुटेज आहे ते सीसीटीव्ही फुटेज इथे कमळी आणि ताजसोबत ऋषीने मिळवलेलं असतं आणि त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कामिनी त्याचबरोबर तिचा ड्रायव्हर आणि तिची गाडी त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसलेली असतात. आणि हेच सीसीटीव्ही फुटेज हुशार कमळीने आता इकडे राजन त्याचबरोबर अन्नपूर्णा ह्या सर्वांना दाखवल्याच्या नंतर आता इकडे जी काही कामिनी आहे त्या कामिनीची तर चांगलीच वाट लागणार असते. कारण ती एवढ्या मध्यरात्री तिथे त्या कर्जतच्या फार्म हाऊसवर का गेली, कशासाठी गेली, कोणाला सांगून गेली, त्याचबरोबर असं वेषांतर करून गेली, कमळीवर हल्ला केला, ह्या सगळ्या गोष्टी आता इथे उघड झालेल्या असतात. हेच आपल्याला आजच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायचंय, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता प्रेक्षकांनो, आत्तापर्यंत आपण पाहत आलेलो आहोत की इकडे जी काही आपली कमळी आहे त्या कमळीला स्पष्टपणे डाऊट आलेला असतो, तो म्हणजेच की कामिनीवर. आणि कामिनीवर डाऊट आल्यानंतर तिने जो काही मास्टर प्लॅन बनवलेला असतो आणि त्याच मास्टर प्लॅनमध्ये आता इथे कामिनी अडकलेली असते. तर आता होतं काय प्रेक्षकांनो, की इकडे आता कमळीने जी काही कामिनी आहे तिला बोलवलेलं असतं. कामिनीमध्ये इथे आणि तिच्यामध्ये फारच झटापट होत असते, कारण कमळीला इथे तिचा चेहरा पाहायचा असतो. एकंदरीत तिच्या बॉडीवरून आणि त्या सगळ्या गोष्टीवरून तिला ह्या गोष्टीची तर खात्री पटलेली असते की ते नक्कीच कामिनी आजी आहे म्हणून. कारण कमळीने इथे जी काही निंगीला काम सांगितलेलं होतं आणि ते निंगीने काम केलेलं असतं. आणि तेव्हा कमळी एका गोष्टीचा विचार करते. आता निंगी घरी गेली होती, तिने फक्त रागिनी, अनिका आणि त्याचबरोबर इथे कामिनी आजी ह्या तिघींनाच ही गोष्ट सांगितली होती. दुसरी गोष्ट कोणालाही सांगितली नव्हती. आणि त्याचमुळे इथं दुसरं तिसरं कोणीही आलेलं नसेल, तर फक्त आणि फक्त ह्या तिघींपैकीच कोणीतरी आलं असेल असं ती ऋषीला बोलत असते. तेव्हा ऋषी म्हणत असतो, पण कमळे, तुला ह्या सगळ्या गोष्टीची रिस्क घेण्याची काहीच गरज नव्हती. तू एवढी मोठी रिस्क का आणि कशासाठी घेतली, तुला मी सांगितलं होतं. पण तेव्हा कमळी म्हणत असते, इथे बघा ऋषी सर, मला ह्या सगळ्या गोष्टी सहनच झाल्या नाहीत. कारण मला जेव्हा समजलं की इकडे राजन सर एवढ्या अडचणीत आहेत, त्याचबरोबर अन्नपूर्णा आजीची एवढी अवस्था नाजूक आहे, आणि त्याचमुळे मला हे सगळं काही सहन झालं नाही, आणि त्याचमुळे मी ह्या सगळ्या काही गोष्टी करण्याचं ठरवलं. तेव्हा कमळी म्हणत असते, मला एका गोष्टीची पूर्ण खात्री आहे की इथे नक्कीच त्याच घरातलं कोणीतरी आलं होतं. तेव्हा कमळी म्हणत असते, मी काय म्हणते ऋषी सर, आपण राजन सरांना कॉल करूयात आणि त्यांना सांगूयात की आता तुमच्या घरामध्ये कोण कोण आहे ते. तेव्हा लगेच आता इकडे जी काही कमळी आहे ती राजनला फोन करते आणि म्हणत असते, राजन सर, मी काय म्हणते ते तुम्ही नीट ऐका. तेव्हा राजन म्हणत असतो, बोल कमळी, काय झाले. तेव्हा कमळी म्हणत असते, राजन सर, आत्ता तुमच्या घरामध्ये कोण कोण आहे आणि कोण कोण बाहेर गेले ते चेक करा. तेव्हा राजन म्हणत असतो, पण का आणि कशासाठी ह्या सगळ्या गोष्टी तू विचारतेस. तेव्हा कमळी म्हणत असते, राजन सर, प्लीज माझ्यासाठी एवढं करा ना. तेव्हा राजन आता सगळीकडे सगळ्यांना शोधत असतो. सुरुवातीला रागिनीला चेक करतो, रागिनी खोलीत असते. अनिकाला सुद्धा चेक करतो, तर अनिका सुद्धा खोलीतच असते. मग आता राजन म्हणत असतो, तुझी आई म्हणजेच कामिनी आत्या कुठे. तेव्हा ती म्हणत असते, अरे असं काय करतोयस, ती तिच्या खोलीमध्येच असेल. आता राजन धावतच खोलीमध्ये जातो आणि खोलीमध्ये जाऊन पाहिल्यानंतर तिथे कामिनी नसते. आता रागिनीला फारच मोठं टेन्शन आलेलं असतं की आता काय करायचं, आई तर खोलीत नाहीये. मग आता राजनने प्रश्न विचारल्यावर पुन्हा त्याला काय उत्तर द्यायचं, असा प्रश्न आता इकडे तिला पडलेला असतो. तेव्हा राजन म्हणत असतो, हे बघ कमळी, इथे कामिनी आत्या खोलीमध्ये नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर कमळी लगेचच आता ऋषीला म्हणत असते, ऋषी सर, ऐका ना, इथे ह्या फार्म हाऊसवर नक्कीच सीसीटीव्ही फुटेज असेल, आपण सीसीटीव्ही फुटेज नक्की चेक करू शकतो. तेव्हा ऋषी म्हणत असतो, अगं कमळी, खूप रात्र झाली आणि हा सगळा भाग ना इथे जंगलाचा आहे, नको असं काही करायला. तेव्हा कमळी म्हणत असते, ऋषी सर प्लीज, तुम्ही नाही म्हणू नका. जर आत्ता आपण असेच रिकाम्या हाती गेलो ना तर माझी मेहनत पूर्ण पाण्यात जाईल. मी काय म्हणतो ते एकदा ऐकून घ्या ना.
तेव्हा लगेच ऋषी म्हणत असतो, बरं ठीक आहे, तुला काय म्हणायचं आहे ते सांग. तेव्हा दोघेही जण पुन्हा फार्म हाऊसवरती जातात. सगळ्या लाईट्स वगैरे ऑन करतात. आता सगळ्या लाईट्स ऑन केल्यानंतर तिथलं CCTV फुटेज ते चेक करत असतात. आता CCTV फुटेज चेक केल्यानंतर जे काही बाहेरचं CCTV फुटेज आहे ते त्यांना दिसतं. आता जी गाडी आलेली आहे ती गाडी कामिनीची असते. त्यामध्ये असणारा ड्रायव्हर आणि गाडी कामिनीची असल्याकारणाने फक्त त्या गाडीतून पडणारी जी काही व्यक्ती आहे, जी काही स्त्री आहे ती बुरख्यामध्ये असते. जेव्हा कामिनी गाडीत बसलेली आहे तेव्हा मात्र कामिनीचा चेहरा स्पष्टपणे कमळीने पाहिलेला असतो आणि स्पष्टपणे तो चेहरा कमळीने पाहिल्यानंतर कमळी म्हणत असते, बघा ऋषी सर, म्हणजे कामिनी आजी सुद्धा घरामध्ये नाहीये आणि कामिनी आजी घरामध्ये नाही तर मग ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही, तर ही व्यक्ती जी काही कामिनी आजी म्हणजेच कडू आजी हीच आहे, असा इकडे आता ती विचार करत असते आणि ते CCTV फुटेज ऋषीच्या मोबाईलमध्ये ती घेते आणि तेव्हा ऋषी म्हणत असतो, हे बघ, पण मला असं वाटतंय की तो त्यांचा फॅमिली मॅटर आहे. तेव्हा लगेच कमळी म्हणत असते, तो जरी त्यांचा फॅमिली मॅटर असला तरीसुद्धा तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी, की काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे मला अन्नपूर्णा आजींना आनंद आणि त्याचबरोबर राजन सरांना त्यांची मोठी मुलगी आणि त्यांच्या बायकोची भेट घडवून आणण्यासाठी कुठेतरी मला प्रयत्न करता येतात, हीच आनंदाची गोष्ट आहे. तेव्हा ऋषी म्हणत असतो, कमळी, खरंच सांगू का, तुझं कौतुक करावं तेवढंच कमी आहे. तेव्हा इकडे आता कमळी म्हणत असते, ऋषी सर, आता आपल्याला वेळ वाया घालून चालणार नाही. काही जरी झालं ना तरीसुद्धा ताबडतोब आता आपण इथून निघलं पाहिजे. तेव्हा ऋषी म्हणत असतो, हो कमळी, तू काळजी करू नको, चल आत्ताच आपण इथून निघूयात आणि राजन काकांना सांगूयात किंवा उद्या जाऊन आपण त्यांना भेटूया का. तेव्हा कमळी म्हणत असते, नाही नाही ऋषी सर, तसा फारसा जास्त काही वेळ झालेला नाही, आपण ताबडतोब जाऊयात, असं म्हणून ते दोघेही जण निघालेले असतात. आता हे दोघेही जण तर निघालेले असतात, पण जेव्हा कामिनी घरी जाऊन पोहोचते तेव्हा कमळीसोबत आणि तिच्यामध्ये झालेली झटापट तिला आठवत असते. कशा पद्धतीने तिने तिथून पळ काढला, कशा पद्धतीने ती तिथून पळाली आणि त्याचबरोबर कशा पद्धतीने ती त्या गाडीमध्ये बसून घरापर्यंत पोहोचली, ह्या सगळ्या गोष्टी आता इथे कामिनीला आठवू लागलेल्या असतात. कामिनी फारच घाबरलेली असते. तेव्हा इथे जी काही आपली रागिनी आहे ती येते आणि म्हणत असते, अगं आई, काय झालेलं आहे, तू एवढी का घाबरलीस, सगळं काही ठीक तर आहे का. तेव्हा लगेच आता इकडे रागिनी म्हणत असते, हो ग, सगळं काही ठीक आहे, हे बघ, तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही. तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, अगं आई, पण राजन तुला विचारत होता की कामिनी आत्या कुठे म्हणून, मग तू काय सांगितलंस, माती तर खाल्ली नाही ना काही. तेव्हा ती म्हणत असते, नाही मी माती नाही खाल्ली, पण त्यानं ना तुला तुला तुझ्या खोलीमध्ये जाऊन पाहिलंय. तेव्हा ती म्हणत असते, आता आम्ही ताबडतोब खोलीमध्ये जाते. आता ती खोलीमध्ये जात असतानाच राजन तिला म्हणत असतो, आत्या थांब, कुठे गेली होतीस. तेव्हा ती म्हणत असते, अरे काही नाही राजन, इथेच होते. तर इकडे ऋषी आणि त्याचबरोबर जी काही कमळी आहे ते दोघेही जण इथे घरापर्यंत येऊन पोहोचलेले असतात. आता राजन म्हणत असतो, अरे कमळी आणि ऋषी, तुम्ही दोघेही जण आलात. अगं कमळी, तुझ्या हाताला काय झालंय, हे कशामुळे लागलंय. तेव्हा लगेच आता इकडे अन्नपूर्णा सुद्धा बाहेर आलेल्या असतात आणि त्या कमळीला ह्या अवस्थेमध्ये पाहिल्यानंतर त्यांचा तर थरकापच उडतो. त्या म्हणत असतात, अगं कमळे, काय झाले, कसं लागलंय तुला, तू बरी तर आहेस ना. तेव्हा कमळी म्हणते, ए बघा आजी, तुम्ही काळजी करू नका, मी बरी आहे, मला काही नाही झालेलं. पण तेव्हा कामिनी मात्र अक्षरशः रडकुंडीला आलेली असते, फारच घाबरलेली असते. तेव्हा ऋषी म्हणत असतो, आम्ही कर्जतच्या फार्म हाऊसवरती गेलो होतो. तेव्हा कामिनी म्हणत असते, काय, कर्जतच्या फार्म हाऊसवरती तुम्ही दोघं कशाला गेला होता आणि तिथे तू कुठं होता. असं म्हटल्याबरोबर आता इकडे कमळीला फारच राग येतो आणि ती म्हणत असते, म्हणजे तिथे ऋषी सर नव्हते हे तुम्हाला कसं माहिती. तेव्हा ती म्हणत असते, अगं म्हणजे तुम्ही दोघे जण तिथे कशाला गेला होता, हा माझा म्हणण्याचा मुद्दा आहे. तेव्हा कमळी म्हणत असते, अजून किती खोटं बोलणार आहात, हा माझ्याकडे पुरावा आहे. तेव्हा लगेच CCTV फुटेजचं सगळं काही ती डिटेलमध्ये इकडे अन्नपूर्णाला दाखवत असते. तेव्हा अन्नपूर्णा म्हणत असते, म्हणजे हे सगळं काय आहे. त्यावर ऋषी आणि त्याचबरोबर कमळी जो काही त्यांनी प्लॅन केला होता आणि त्या प्लॅनमध्ये कशा पद्धतीने कामिनी इथे अडकली आहे आणि कशा पद्धतीने ती तिथे गेली आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथे आता ती समोर सांगत असते. तेव्हा राजनला तर फारच मोठा धक्का बसतो. जेव्हा CCTV फुटेज इथे अन्नपूर्णा समोर आलेलं असतं तेव्हा मात्र धावतच कामिनी राजनकडे जाते आणि राजनचे पाय धरून माफी मागत असते. ती म्हणत असते, राजन मला माफ कर, ह्या सगळ्या गोष्टी मी मुद्दामून नाही केल्या. मला असं कळलं की गौरी तिथे फार्म
हाऊसवरती आहे आणि तिला शोधण्यासाठी आणि घरी आणण्यासाठी मी तिथे गेले होते. तेव्हा आता कमळी म्हणत असते, अजिबात नाही. अजून किती खोटं बोलणार आहात तुम्ही. माझ्यासोबत तुम्ही झटापट केली. जर तुम्ही त्यांना आणायला जाणार होता तर घरच्या सर्वांना सांगायला पाहिजे होतं आणि त्याचबरोबर तुम्ही बुरखा घालून का बरं गेला होतात. तेव्हा लगेच कामिनी म्हणत असते, ही पोरगी उगाच माझ्यावर नाही नाही ते आरोप करते आणि मी ते सगळे काही शांत बसून ऐकून घेणार नाही. तेव्हा मात्र अन्नपूर्णा आता कामिनी समोर येते आणि अन्नपूर्णा कामिनी समोर आल्यानंतर सनकन एक कानाखाली तिच्या वाजवत असते. तेव्हा मात्र आता कामिनी हे सगळ्या गोष्टीवर काय उत्तरं देईल आणि त्याचबरोबर ती का तिथे गेली होती हे सगळे मुद्दे आता इकडे अन्नपूर्णाला ती कशा पद्धतीने पटवून सांगेल हे पाहणं फारच इंटरेस्टिंग असणार आहे. तर अशा पद्धतीने कमळीने आता कामिनीचा खरा चेहरा पुराव्यासकटच इथे आता अन्नपूर्णा राजांसमोर आणलेला असतो. तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स, ट्विस्ट जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या अशाच एका नवीन ट्विस्ट सोबत. तोपर्यंत पाहत रहा कमळी.